गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर लास्ट व्लॉग ऑफ अवर ट्रिप टू महाबळेश्वर. सो आज आहे लास्ट डे आपल्या ट्रिपचा आणि आज डेट आहे 20th ऑफ जून आणि सकाळ झालेली आहे. आमची आंघोळ करून झालेली आहे. ते दोघं पण तिकडे रेडी होत आहेत. आणि हे बघा शीतल मॅम, यांचा मेकअप चालू आहे. बाहेर सकाळ सकाळी पाऊस झालेला आहे आणि थंड असं वातावरण आहे नेहमीप्रमाणे. हे पूर्ण भिजलेलं आहे. आपली चेअर पण भिजून गेली असेल यार. आम्ही दोघे रेडी झालेलो आहोत, बॅग पॅक करून झालेली आहे. आता बघूया तेजस आणि राणी मॅडम काय करतात. काय झालं अशी करती राणी. तर तेजस सकाळ सकाळी रागवलेलं आहे. कॉफी जागा कॉफी आणजा आपल्याकडून. ओके, तो आपण तेजसच्या रूम मध्ये आलेलो आहे. तेजस बनवते सगळ्यांसाठी कॉफी आणि राणी करते तिची बॅग पॅक. शीतल गेली तिकडच्या रूम मधली आपलं सगळं बॅग घेऊन यायला. आपण आता निघतोय परत. आणि मी आता अरे ओलं झालं असेल, कपडे ओले होतील. मूड गेला मस्त पडतो खरंच. मूड गेलेला आहे. राणीला राग घेऊन फुगलेले आहे. बापरे, पाऊस चालू झालाय. सकाळ सकाळी 9:30 वाजलेले आहेत आणि कसलं धुकं पडले बघ. पाऊस पडलं काय काही दिसत नाही पलीकडचे डोंगर. आता राणी आणि तेजस एक कॉम्प्रोमाइज चाललंय. सकाळ सकाळी तेजस राणीला ओरडलाय, त्यामुळे राणी रुसलेली आहे. भरती नाही बॅग, तू भरतोय का? मग काय करते. फायनल पॅकअप करण्यासाठी आम्ही दोघे इथून चाललेलो आहे आता. आणि बॅग घ्यायची आणि मग निघायचं रूमला. टाटा बाय बाय करून. बॅग आपली रेडी आहे. ओके ठीक आहे, नो इशू. आणि पाऊस मस्त पडतोय. वाव, बेड आता आम्ही रोज आवरून ठेवत असतो पण आता निघतोय. हे करतील व्यवस्थित. चला, आता लाईट वगैरे सगळं बंद होतात कळले. चलो 2:04 को करते हैं. बाय बाय. लो चल, घे तू घे बॅग. ए मिटली का नाही तुमची भांडणं? आता तेजसने सगळ्यांसाठी कॉफी बनवली. खरं तर त्याला राणीसाठी बनवायची ती, कारण की ती रुसलेली आहे. पण आता तो एकटीसाठी कशी बनवायची म्हणून सगळ्यांसाठी बनवली त्यांनी. फायनली कॉफी रेडी झालेली आहे आपली. अरे तू सांग नको ना. तर मंडळ आपले खूप 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 आभारी आहे. हे घ्या आपली कॉफी. धर कशी तर. बापरे, काय आयुष्य पोरींची. हो हो हो, तेजस निघला दिली. आजचा दिवस घ्या. राणी थोडं पी वाटत, जरा जास्त भरलाय. हे सांग नको. चला चेस मात्र राहिले शीतल. चलो रिपीट. चला तर मग फायनली आपण 205 पण खाली करतोय. अरे राणीची बॅग आहे ती, राणीने आणलेली बीडवरून. आता वाजले सकाळचे 10. सकाळी आम्हाला निघायचं होतं 8 वाजता. 8 म्हणता राणीच्या प्लॅन मुळे 10 वाजता झालंय. तू मार्केट वाटतं घरी गेल्यावर. ओके, सो आपलं पेमेंट झालेलं आहे रिसेप्शनवरती आणि आता आपण निघतोय. आणि हे शीतलने माझ्यासाठी फुल दिले. ओके चला, आपण पोहोचलो इथं मॅप्रो गार्डनच्या इथे. तर या ब्रेकफास्ट मस्तपैकी.
तर आपण आलो इथे ब्रेकफास्टसाठी. तर सगळ्यांना मस्तपैकी विंडो सीट आहे, मस्त व्ह्यू आहे. तिचं काय नामकरण केलं रे तू? सदाफुगे. राणी सदाफुगे. आपला उत्तप्पा बनालाय, एवढा मोठा उत्तप्पा होता. तर आता फिनिश करूया आणि निघूया लगेच. ओके, ब्रेकफास्ट झालेला, बिल पे करूया आणि निघूया. थांब मी उघडतो तुझ्यासाठी. चलो, आपण आलोय काल जिथे आलो होतो, काल नाही परवा दिवशी आलो होतो तिथेच, मॅप्रो गार्डनच्या इथे. आता आपण संध्याकाळी निघतोय, तर त्याच्या आधी कोणाला काही शॉपिंग करायची. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फेमस आहे, तर स्ट्रॉबेरी घ्यायची, स्ट्रॉबेरी घेऊया आणि इथून काही मॅप्रो गार्डनमधून काही घ्यायचं असेल तर ते घेऊया आणि निघूया. आपण इथं आलो आहे मॅप्रो गार्डनमध्ये आणि निघत आहे चॉकलेट ऑलमंड डेट्स. हा असा नजारा आहे इथला. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, 10% डिस्काउंट आहे प्रत्येक याच्यावरती. शीतल थांबलेली आहे. काय आवडलं तुम्हाला? काय हे पिरू किती लागते ते? ठीक आहे, सांग. हिला आवडले. आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये फिरतोय. आता आठवून आम्ही लवकरच निघणार आहोत. ही अजून आम्हाला स्ट्रॉबेरी पण घ्यायची आहे. आणि हे दोघे खरेदी करत आहेत आणि राणी अशी उभं राहिलेली आहे. यांचं काय डिस्कशन चालू आहे माहीत नाही मला. आता राणी मॅडम चाललेत पुढे शॉपिंग कार्ट घेऊन आणि तेजस अजून शोधते अजून काय घ्यायचं म्हणून. मॅप्रो गार्डनमधून आपली शॉपिंग झालेली आहे आणि शीतल आणि मी इथे बसतोय. तेजस आणि ते फायनल बिलिंग वगैरे करून येतात इकडे. राणी कुठं गेली? राणी गेली शेती करायला. हे आपले प्रोडक्ट्स आलेले आहेत. तर शीतल मॅडमची शॉपिंग काही संपत नाहीये. आम्ही मॅप्रो गार्डनमधून बाहेर निघालेलो आहोत आणि अजून शॉपिंग केलेली आहे आणि तरी पण यांचं पोट अजून भरलेलं नाही. आता यांचे भांडणं मिटलेली आहेत आणि आम्ही चालू आहेत स्ट्रॉबेरी घ्यायला. हे तिघे स्ट्रॉबेरी घेत आहेत, बघतायत खाऊन, टेस्ट करून. तर आपण इथं स्ट्रॉबेरी घेतोय 2 बॉक्स भरून आणि फायनली तेजस राजी झालाय. दे. परत सुंदर स्ट्रॉबेरी पुढे आपल्याकडे येते. स्ट्रॉबेरी येते, मोठे असतात आणि टेस्ट एवढी गोड नसते, आंबट लागते. स्ट्रॉबेरी भलतीच महाग आहे पण कारण सीझन नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आमची शॉपिंग वगैरे झाली आहे आणि आता आम्ही चालू आहे महाबळेश्वर टेम्पलवर. मिटली का नाही तुमची भांडणं? मिटली की नाही भांडणं तुमची? राणीला विचार. राक्षांत राणी हो, आम्हाला बदाम काय मग घ्या की चला की. ऐका ना, आम्ही आलेलो आता कारपाशी. बॅगमधून माझे डेनिमचे शर्ट काढले कारण की आमचे मॅडम बघा कसे बसतात, थंडी वाजते त्यांना. हे बघा इथे 2 जण परत आले टेस्टिंगला, त्यांना काय घ्यायचं ते घेऊ द्या एकदा जरा. तर शेवटी राणीने तिला जे पाहिजे ते घेतले. आता ते खुश झालेली आहे. आता मिटतील का तुमची भांडणं? पान आहे ना, मला पान खांब आहे. हे खांब बघ तू. ओके, फायनली प्रोडक्ट आपले आलेले आहे. मॅडम खुश झालेले आहेत. चला खुश. ते टेस्ट करायला बरेच प्रोडक्ट आहेत. आम्ही आतमध्ये बऱ्यापैकी केले टेस्ट. इथे चहा पण आहे, चला चहा पण टेस्ट करून पाहूया आपण. राणी चहा प्यायचा तुला?
चाय मसाला दे ना तो एक फक्त ड्रॉप टाकायचा एका कप साठी. कोणतं भारी होतं घे सॉरी तुम्हाला घ्यायचं का? हां घे शीतल. ओके चाय मध्ये भरपूर मसाल्यांची टेस्ट याच्यामध्ये काय छान लागते चहा. हे दोघं आम्हाला स्ट्रॉबेरीचा मळा दाखवायला चाललेले आहेत. तर हे आले आपण स्ट्रॉबेरीचा मळा पाहिला. बापरे वाव हे बघा इथे स्ट्रॉबेरी लागली झाडाला आतमध्ये. हे बघ स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीचा मळा पाहून झालेला आपण आता निघतोय कारमध्ये बसायला. कारमधून निघूया. आपण जाणार आहे नवीन ठिकाणी. तर आम्ही कारमध्ये बसलेलो आता आणि आम्ही निघालेलो आहे महाबळेश्वर टेम्पल आणि एलिफंट पॉईंट. हे 2 पॉईंट आम्हाला पाहायचे. ते झाल्यानंतर आपण निघणार आहे घरी. ओके तर आम्ही पोहोचलेलो आहे आता. कुठल्या पॉईंटला आलोत? इको एलिफंट हेड पॉईंटला पोहोचलेलो आहे. ओके इथून 200 मीटर पुढे तो पॉईंट आहे. आपण कार पार्क केलेली आहे. त्या पॉईंटला बरीच गर्दी आहे. सगळ्या गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत. अरे मीठ लिख नाही तुमची भांडणं. माकड बघ बघ काय माहिती. आणि ही माकडाला खूप घाबरते. ए खायला नको बोल तेच मागे लागतं तरी परत. नको रे नको रे. तर आम्ही पोहोचलेलो आहोत एलिफंट हेड पॉइंटला. आणि इथे भरपूर सारे असे फोटो काढण्यासाठी वेगवेगळे पॉइंट आहेत. तर इथे गोलमालवाली बाईक आहे. गोलमालवाली बाईकवर आपण फोटो काढूया नक्कीच. किड्स पॉइंट आहे. काय नाही करत. हा यांचा फ्रेंड आहे. आमचा फ्रेंड आहे. जेव्हा बटेवाडीला गेलतो ना तेव्हा मला भेटला होता. तर आम्ही आहे किड्स पॉइंटला. सुंदर असा व्ह्यू आहे समोर मी दाखवतो. इथे रिव्हर सुंदर असा व्ह्यू आहे हा. म्हणजे हा हा असं करायचंय मला. हे बघ किती माकडाचं पिल्लू आहे. ते माकड ते माणसाच्या खांद्यावर बसले. बघितलं काय नाही करत. सांगितलं काय पडते माणसं ती काय माहिती का माकड. शीतल माकड शीतलच्या खांद्यावर बसून गेलंय. अरे मला मग सुचना गेलं काय. बंद करा व्हिडिओ. कितीही फोटो काढले तरी या दोघं असं म्हणतायत की फोटो चांगले येत नाहीत. तर आम्ही अजून इथेच आहे किड्स पॉइंटला. आणि आमचे फोटो काढून झालेले आहेत. अर्धवट झालेत तसे बघायला गेलं तर. पण आता पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोय. आम्ही अजून पण किड्स पॉइंटलाच आहेत आणि पाऊस थांबलेला आहे. आता फोटोज आमचे काढून झालेले आहेत. तर निघूया बघूया काय खायचं असेल ते खाऊया. आम्ही घेतला आहे पॉपकॉर्न खाण्यासाठी आणि हे करतायत पेमेंट. झालं का फोटो काढून तुमचा? 2 घ्यायचे काय घ्यायचं? आमचं नाही राणी मॅडम. चला आता पॉपकॉर्न मस्त आहे का? छान छान. तोंडात पॉपकॉर्न. आपण घेतले जांभूळ. आता मस्तपैकी मीठ मसाला टाकून जांभूळ खाऊया. राणी निर्मळा जांभूळ खायचे होते. स्वच्छ जांभूळ. हे बघा मस्त गोड गोड जांभूळ मसाले लावून. खुश झाल्या पोरी. राणी खुश का? डायरेक्ट संपले जांभळ आपले. जांभळ खाल्ले मस्तपैकी छान सुंदर. वा. तर आपण आता किड्स पॉइंट वरून निघतोय. आपले फोटोज वगैरे काढून झाले. खाऊन पिऊन झाले मस्तपैकी. आता इथून जाऊया महाबळेश्वरच्या टेम्पलला. चालले महाबळेश्वरच्या मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि मग निघूया आपले घरी. पुणे पिंपरी चिंचवड. पुणे तिथे काय ऊन आहे. किड्स पॉइंट वरून आम्ही निघालोय इथे बघ इथे. आणि आता चाललोय
किड्स पॉइंटला आम्ही महाबळेश्वर टेम्पलला. आणि ह्या दोघांचं काय चाललंय, जामखेडला जायचं. जामखेडला कशाला जायचंय? पोरी बघायला. अरे पोरी काय, मी काय कुठं बोललो होतो असं? ह्यांना पण जायचंय. आणि हे कोण आहे? हे निर्मळ कंपनी. मोबाईल करून काहीच उपयोग नाही त्या व्हिडिओला. तर आता आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वर टेम्पलला. ऑन द वे आम्ही आहे सनरूफ मधून बाहेर. जोरदार पाऊस, जसं जसं आम्ही टेम्पलच्या जवळ येतोय तसं जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. पुढे पूर्ण धुकं पसरलेलं आहे, गाडीमधून क्लिअरली काही दिसत नाही. तर आपण पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान इथे. आता कार पार्क करूया आणि आतमध्ये निघूया. आता आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर टेम्पलला. आणि हा बघा कसं लपतोय आमच्या मागं. पाऊस खूप येतोय जोराचा. मी भिजते ना. चल चला चला पटकन, पाऊस येतोय खूप. हा. तर हे आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर टेम्पल. आम्ही इथे मंदिराच्या बाहेरच थांबलो, पाऊस खूप येतोय आणि त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथे मंदिराच्या बाहेर. आणि ही आहे मंदिराची एंट्रन्स, इकडे सरळ जायचं आपल्याला. आता आपण एंटर केले श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरमध्ये आणि जातोय आतमध्ये. ऐक ना, आपल्याला हे घ्यायचं तरी एक हे घेतलं असतं नको? बरं ठीक आहे चला. तर इथे आहे मंदिर आणि एंट्री आहे तिकडून. ओके, पाऊस थांबलेला आहे, वातावरण छान शांत झालेलं आहे. वाव. मंदिरामधून आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि प्रसाद घेतलेला आहे आणि बाहेर पाऊस सुरू झाला आहे. आता आपण निघतोय. जोरदार पाऊस सुरू आहे. मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आहे क्लिअरली, पण पाऊस भरपूर जोरात आहे. आपण आलो इथे मंदिराच्या बाहेर एक शॉपिंगचं इथे तिथे आलोय आपण. ते बघा, तर बघा मंदिराच्या बाहेर निघतात इथे एक छोटासा शॉपिंग मॉल आहे. तिथे आम्ही शॉपिंग करत आहोत. हे बघा, हे दोघे मूर्त्या बघत आहेत. हे काय पाहत आहे? मंदिरातून बाहेर निघलेलो आहे आपण आणि पाऊस काही थांबलेला नाही अजून. महाबळेश्वर मंदिराच्या बाहेर आम्ही फिरतोय. अजूनही पावसामध्ये खूप थंडी वाजते. इथे ही शॉपिंग करतायत. झाली का शॉपिंग? झाली. तो घेतले पप्पांच्या मशासाठी आणि तुझ्यासाठी. अजून तिकडून घेऊ ते राहिले. बर, आम्ही पंचगंगा मंदिरात आलेलो आहोत. हे काय आहे? हातपाय धुण्याची जागा. तर आम्ही इथे आलोय श्री क्षेत्र पंचगंगा मंदिरमध्ये. इथे 5 वेगवेगळ्या नद्यांचा, गंगा, सावी, कुठली नदी का? गंगा नाही, सॉरी, कुठल्या नद्या? इथे 5 नद्यांचा उगम आहे, त्या म्हणून याला पंचगंगा मंदिर म्हणतात. कुठल्या? सावित्री, गायत्री, वेण्णा, सरस्वती, कृष्णा, भागीरथी, अंबाबाई, अशा वेगवेगळ्या 5 नद्यांचा इथून उगम झालेला आहे. तर खरंच सुंदर असं मंदिर आहे. त्यात पाणी घेतलंय. आता फायनली आम्ही नदीचं पाणी पण घेतलेलं आहे आणि इथून निघतोय. जेवायचं बघूया, खूप लेट झाले, 4:30-5 वाजले. आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो चहा पिण्यास. तुम्ही पिणार आहेत का? तुम्ही घेणार का चहा? तुम्ही? आम्ही चालले तुम्हाला चहा. आपला चहा एक बन मस्का आलेला आहे. हो, राणीच्या तोंडाला पाणी सुटलेले. भूक तर लई लागली, पण आता सध्या जेवायला जायला टाइम आहे म्हणून आपलं बन मस्का आहे. तर आता आमचं देवदर्शन झालेले, चहा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:05 मिनिट कमी. आणि इथून आम्ही निघतोय आता डायरेक्ट होम. ऑन द वे आपण कुठेतरी जेवण करूया, थोडंसं काहीतरी खाऊया आणखी. आणि मग 2-3 तासात रस्ता आहे, 3 तासामध्ये पोहोचतो आपण घरी. 3.5 तास. हा, 3-3.5 वॉटेवर. तर आपण पोहोचलोय आता सध्या सातारमध्ये. सातारची प्रसिद्ध कंदी पेढे घेण्यासाठी आपण थांबलेलो. 1 मिनिट.
सातारचे स्पेशल कंदी पेढे. तर बघूया आपण काय घेतो. केशर कंदी, कंदी पेढे, पेरू बर्फी, मँगो बर्फी, अंजीर. चला आपले पेढे घेऊन झालेत. तेजस बिल पे करतो. हां ओके, चला बसूया, निघूया आपण. आपण आता थांबलेलो एक ठिकाणी रेस्टॉरंट, काहीतरी खाऊया म्हणलं थोडंसं. फॅमिली रेस्टॉरंट, आदर्श फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. ओके, आपण जेवायला आदर्श फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. चला. आणि शीतलचं म्हणणं आहे, काय म्हणते तू? खूप जेवणार आहे, उलट होईपर्यंत मला उलट करायचं. तो उलट्याच बोलते. आम्ही आलोय आणि इथे त्यांनी मस्तपैकी पक्ष्यांसाठी एकदम सेपरेट बर्ड व्हॅली बनवलेली. ते छोटे छोटे पक्षी आहेत, पॅरट आहे, अजून चिमणे आहे, स्पॅरो, आणि अजून वेगवेगळे काय कसले कसले पक्षी इथे. वाव, छान आहे, मस्त. तर फायनली घरी पोचलेले, फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आपली महाबळेश्वरची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. खूप एन्जॉय केला, खूप धमाल केली. असेच नवनवीन ब्लॉग्स येत राहतील. आता आराम करूया. चलो बघा, गुड नाईट, थँक्यू.